आणि आता एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण तुमच्या खिशावर आता भार पडणार आहे। उन्हाळी सुट्टीमध्ये एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, एसटीच्या तिकीट दरामध्ये 10% वाढ होणार आहे। 15 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे। सर्वसामान्यांचं वाहन खरं तर एसटीचा हा प्रवास असतो, मात्र एसटीचा प्रवास आता महागणार आहे। उन्हाळी हंगामातल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ लागू करण्याचा महामंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान, म्हणजे ज्यावेळी उन्हाळी सुट्टीचा कालावधी असतो त्यावेळी ही भाडेवाढ लागू राहणार आहे। एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी वाढ करण्याचा हा निर्णय महामंडळानं घेतलाय। एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ही तिकीट वाढ नेमकी कशी झालेली आहे ते। तर परळ कोल्हापूर सध्याचा दर 640 रुपये आहे, नवीन दर असेल 740 रुपये। मुंबई छत्रपती संभाजीनगर असा जो प्रवास आहे तो सध्याचा दर 800 रुपये आहे तिकिटाचा, आणि आता नवीन दर 100 रुपयांनी वाढून 900 रुपये इतकं तिकीट झालंय। तर मुंबई सोलापूर या मार्गावर सध्याचा दर जो 750 रुपये आहे तिकिटाचा, तो नवीन दर आता 825 रुपये असेल। मुंबई जालना मार्गावर सध्याचा तिकीट दर 800 रुपये आहे, नवीन दर 900 असेल। मुंबई लातूर या मार्गासाठी आता 900 रुपये असा तिकीट दर होता, आता नवीन दर मात्र 1000 रुपये असा असणार आहे। आणि मुंबई सांगली हे तिकीट आधी 730 रुपयांना मिळत होतं, आता मात्र 803 रुपये असं तिकीट होणार। मुंबई रत्नागिरी 600 रुपये आधीचं तिकीट होतं, आता असणार 700 रुपये। सर्व प्रकारच्या बसेससाठी ही भाडेवाढ लागू असणार आहे। खरं तर आता मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, उन्हाळ्याच्या सुट्टी सुरू झालेल्या आहेत आणि नागरिकांना गावी जाण्याचे वेध लागलेले आहेत, मात्र आता एसटी बसच्या तिकीट दरामध्ये वाढ झालेली आहे।